सूर बोलती शब्दांशी शब्द पाहती रंग स्वरांचे रूप नवे साकारून येई मैत्र से हे शब्द सुरांचे मैत्र से हे शब्द सुरांचे. संगीताच्या क्षेत्रात आपल्या चतुरस्त्र गायकीने आजोबा आणि पित्याचा वारसा गौरवाने सिद्ध करणारी गायिका मीता पंडित. मीता पंडित या ग्वाल्हेर घराण्याच्या गायिका. पद्मविभूषण या पद्म पुरस्काराने सन्मानित आणि सबंध आयुष्यच संगीताला वाहिलेल्या पंडित कृष्णराव शंकर पंडित या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाचा आजोबा असा संगीतातला बळकट वारसा त्यांना लाभला. आपल्या या आजोबांची शिष्या होण्याचं भाग्य त्यांना लाभलं. पिता पंडित लक्ष्मण कृष्णराव पंडित हे तर वयाच्या 80व्या वर्षी आजही संगीताच्या क्षेत्रात सक्रिय आहेत. उत्तर भारतीय संगीताचा गाभा अधिकाधिक रसिकांपर्यंत पोहोचवताना अधिकाधिक दैदिप्यमान करणं हा या घराण्याचाच वारसा मीता पंडित यांनी जपला, जोपासला. त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीताचा वारसा जगभरात पोहोचवताना फार मोलाचं योगदान दिलं आहे. सवाई गंधर्व महोत्सव, पंडित दीनानाथ मंगेशकर महोत्सव, तानसेन समारोह, जयपूर लिटरेचर फेस्टिवल, जश्न खुसरो अशा अनेक मान्यवर संगीत महोत्सवात त्या सहभागी झाल्या आहेत. पण त्या व्यतिरिक्त लंडन इथला दरबार फेस्टिवल असेल किंवा ऑस्ट्रिया, न्यूझीलंड, ब्रसेल्स, न्यूयॉर्क, फ्रान्स अशा एकूण 25 देशात त्यांनी संगीत महोत्सवात स्वतःची नाममुद्रा नोंदवली आहे. सायलेंट वॉटर्स आणि नो मॅन्स लँड अशा आंतरराष्ट्रीय चित्रपटातही त्या गायल्या आहेत. आकाशवाणीच्या त्या टॉप ग्रेड कलाकार आहेत. सुफी आणि पंजाबी संगीताचाही त्यांचा अभ्यास आहे. संगीत नाटक अकादमीच्या उस्ताद बिस्मिल्ला खां युवा पुरस्काराच्याही त्या मानकरी आहेत. इंडियाज हेरिटेज ऑफ घराना म्युझिक पंडिट्स ऑफ ग्वालियर हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. पब्लिक सर्व्हिस ब्रॉडकास्टिंग ट्रस्ट आणि प्रसार भारती यांनी मीता पंडित यांच्या सांगीतिक कारकिर्दीवर आधारित एक माहितीपट 2005 साली प्रदर्शित केला. मीता लिंकिंग अ ट्रेडिशन. रसिको, मीता पंडित आजही परंपरेला आधुनिकतेशी जोडण्याचा आपला वसा जपत आहे. I would love to compose fresh pieces. You just did something like that in Paris. In fact, you'll be seeing Ali coming here very soon and performing in India. Sometimes she gives base of a skeleton composition, and sometimes I give a skeleton. Just like, two musicians coming together. राधे कृष्ण मुरारी कन्हैया राधे श्याम जमुना के तट पे आओ, पन घट पे जमुना के तट पे बंसी बजाते बंसी बजाते बंसी
बंसी बजाते नाचते गाते जमुना तट जमुना तट वीरान पड़ा है मन मंदिर सुनसान पड़ा है आओ पन घट पे जमुना के तट पे आओ राधे श्याम कृष्ण मुरारी कृष्ण कन्हैया कृष्ण मुरारी कृष्ण मुरारी कृष्ण कन्हैया तुम परवारी तुम परवारी रास रचैया नटवर माधो नटवर माधो नटवर माधो माधो राम आओ पन घट पे राधे श्याम आओ पन घट पे जमुना के तट पे जमुना के राधे श्याम। वाह, क्या बात है. तानसेना कानसेना तानसेना कानसेना शब्दलोका सूरलोका अंतरीच्या संगीताची साद आणि दाद ऐका. अंतरीच्या तारा छेडणारं असं आपलं भारतीय संगीत आणि आपल्या जीवनाला समृद्धी आणि सुरेलता देणारं असं संगीत. या संगीताची वैशिष्ट्य आणि वैविध्य जाणून घेण्यासाठी आज शब्दसुरांच्या मैफिलीमध्ये आपल्यासोबत आहेत ग्वाल्हेर घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका विदुषी डॉक्टर मीता पंडित. नमस्कार. नमस्कार, आपलं स्वागत आहे. पंडित घराणं ग्वाल्हेरचं सुविख्यात, पण हे मूळचे कुठले पंडित? आम्ही मूळचे महाराष्ट्राचे आहोत, चिंचवड, आणि आमचं आडनाव चिंचवडकर होतं. बरं. आणि 1810मध्ये जेव्हा शिंद्या त्यांनी साऊथ बाउंड झाले आणि ग्वाल्हेरमध्ये आले, त्यांच्याबरोबर अनेक महाराष्ट्रीय परिवार होते. त्यांच्यामध्ये आमचं पण होतं परिवार. म्हणजे माझे सात पिढीपूर्वी पंडित रामचंद्र चिंचवडकर. बरं. आणि ते ज्ञानेश्वरीचे कीर्तनकार होते ते, आणि संस्कृतचे प्रकांड विद्वान होते. ते ग्वाल्हेरमध्ये आले, बसले तिथे. आणखीन ज्याला जसं म्हणतात रेस्ट वॉज हिस्ट्री, बिकॉज ग्वाल्हेरचं जे नाव संगीताच्या क्षेत्रामध्ये झालं, जसं की आपण काशीमध्ये आपल्यासाठी एक हिंदूसाठी तिथे जाणं फारच एक इम्पॉर्टन्स ठेवतं, तसंच ग्वाल्हेरमध्ये आपलं जम बसवणं, आणखीन आपल्या गायकीचं तिथे लोकांची दाद मिळावी, हे प्रत्येक कलाकारची एक स्वप्न होतं आणि आत्ता पण आहे. नक्कीच. तर ते काय म्हणतात, हे असं आमच्या घराण्यावर असं पूर्वजांचे आणि गुरुजनांचे असं आशीर्वाद होता की त्यांना अशा प्रकारचं संरक्षण पण मिळालं आणि अशा प्रकारचं ज्याला म्हणतात खुले मन से उस्तादाने आपली विद्या दी. क्या बात आहे. नाही तर ब्राह्मणांजवळ असतं काय देण्यासाठी, पण हे असं झालं. आणखीन त्यानंतर
ज्याला म्हणतात पूर्ण भारताभरमध्ये ज्या प्रकाराने संगीतचा प्रचार प्रसार झाला खयाल गायकीमध्ये, तर असं होतं. म्हणजे संगीताची गंगोत्री ज्याला आपण म्हणूया, हो हो, ती ग्वाल्हेरमध्ये सुरू झाली. कारण म्हणजे राईट फ्रॉम ध्रुपद, का की राजा मानसिंग तोमर 1486 to 1516 आणि त्यानंतर सिंध्यांचं पेट्रोनेज होता, त्यामध्ये खयाल गायकी, असं नाही की खयाल पहिले नव्हता, पण तो पॉप्युलर नव्हता. तर हे जे उस्ताद नथन पीरबक्श, ज्यांना की आपलं खयाल गायकीचे, ग्वालियर खयाल गायकीचे पितामह म्हटलं जातं, हद्दू हसू खान साहब, हे सगळे असे म्हणजे तिथे होऊन गेले की संगीताचं त्यांनी अगदी त्याला म्हणतात गोल्डन युग, आणि एक पाया घातला त्यांनी असं म्हणूया आपण या गायकीचा, आणि मग पुढे ही गायकी लोकप्रिय झाली. आता तुमची 6वी पिढी ही आहे. आणि म्हणजे त्यांनी असा असर केला त्या गायकीमध्ये की खयाल गायकी पॉप्युलर झाली, आणि त्यानंतर इतर सगळे घराणे जे आहे ते त्या गंगोत्रीहून ते निघत गेले. वा. आता हे पंडित घराणं सुविख्यात ग्वाल्हेर गायकीशी संबंधित असलेलं ग्वाल्हेरमधलं, त्या पंडित घराण्याचे संस्कार तुमच्यावर अगदी लहान वयापासून झाले, तर कसे ते संस्कार मिळाले? अगदी वयाच्या 2-3 वर्षापासून तुम्ही गायला शिकायला लागलात. ॲक्च्युली जसं आपण मासुळीला हे विचारत नाही ती केव्हापासून स्विम करायला लागली, आणखीन एक शेर के बच्चे को कभी पूछते नहीं है कि शिकार कब करने लगा, उसी तरह से हमारे घर में अगदी सहजतेने झालं ते. तसंच होतं आमच्या घरी. आणि तुमची अगदी पहिली मैफिल ज्याला आपण म्हणतो, ज्याला जाहीर पब्लिक परफॉर्मन्स, हा सुद्धा अगदी कमी वयात झाला. भोपाळला मला वाटतं ती मैफिल जी झाली, ते पंडित कृष्णराव शंकर पंडित प्रसंग, हे 3 दिवसाचं, त्यावेळेला भारत भवन नुकतंच ते सुरू झालं होतं. आणखीन हे 3 दिवसाचा एक फारच सुंदर प्रसंग झाला होता. त्यामध्ये मला संधी मिळाली तिथे पहिल्यांदा स्टेजवर पाऊल ठेवण्याची, माईकमध्ये म्हणण्याची. पण हे संस्कार जे तुम्हाला मिळाले पंडित घराण्यामध्ये ग्वाल्हेर गायकीशी विशेषतः संबंधित, ते कसे तुम्ही घेतलेत? म्हणजे कशा प्रकारे रियाज केलात, किंवा कशा प्रकारे या गाण्याचा विकास झाला तुमच्या सुरुवातीच्या काळात, त्याविषयी सांगा ना थोडं. जे लहानपणामध्ये तर केव्हा संगीताची तालीम सुरू झाली हे तर मला पण लक्षात नाही, कारण की ते एक अपब्रिंगिंगचा त्याचाच हिस्सा होता, ते की वेगळं नव्हतं. तर असं नाही की आता बरं सुरू केलं, असं नाही आहे. ते म्हणजे चलते बैठते बंदिश गाते हैं. आपण आपल्या गुरूंचा म्हणजे पंडित लक्ष्मण कृष्णराव पंडितजी माझे वडील, त्यांचं रियाज ऐकत होते, तंबुरा म्हणत होते ये बस माझ्याबरोबर, त्यांच्याबरोबर तंबुरा वाजवत होते, 24 घंटे गाणं. आणि का की माझा जन्म आणखीन माझा परवरिश सगळं दिल्लीमध्ये झाली आहे, पण आम्ही परत ग्वाल्हेर जात होतो, का की त्यावेळेला तिथे आजोबा होते. आणखीन मग लहान 2 फिल्मी मी बघितले बनलेल्या. एक तर फिल्म डिव्हिजनची होती जो दादांवर बनली होती, पंडित विजय राघवरावजींनी बनवली होती, आणि दुसरी मोठं दूरदर्शनची होती. तर हे खूप सुंदर फिल्म बनल्या होत्या. त्यावेळेला आम्ही खूप लहान होतो, पण त्यावेळेला आम्हाला हे कळलं की म्हणजे आजोबा कोण आहे. नाहीतर लहान मुलांना असं काही कळत नाही, का की नुसतं मला हे कळत होतं की आमच्या घराचं वातावरण आणि बाहेरचं वातावरण म्हणजे जमीन आसमानचा फरक आहे, बस एवढंच मला समजत होतं काय आहे ते. तर तेव्हा ते कळत होतं, जेव्हा आजपर्यंत कधी कोणी विचारलं नाही की बाबा तुझे एक्झाममध्ये किती मार्क्स आले, हेच विचारतात गाणं कसं चाललंय, काय शिकून राहिली आहे, रियाज कसं चालू आहे, वडिलांकडून शिक, जेवढं घेऊ शकते घे, हेच सगळ्यांनी म्हटलं. पण ते जे वय असतं म्हणजे बालपणातलं एक फुलपंखी वय आपण म्हणूया, खेळण्या बागडण्याचं, त्या काळात तासनतास रियाज करणं हे सहजपणे घडलं की होत होतं ते, का की आम्ही आपल्या सर्वांना घरात बघत होतो ना, वडिलांना बघत होतो, त्यांनी पण पहिले ते ऑल इंडिया रेडिओमध्ये होते आणि त्यानंतर फॅकल्टी ऑफ म्युझिक अँड परफॉर्मिंग आर्ट्समध्ये होते. मग घरी यायचे तर म्हणायचं या बाई, मग आम्ही तिन्ही तुषार अतुल आणि मी आम्ही यायचो, गाणं शिकायचो. हे नाही की खूप वेळ शिकून राहिलो आहे, पण ते एक रेग्युलर पार्ट होता. आणि त्यानंतर मग बंदिशा शिकायच्या, राग चालले, नवीन राग शिकतोय. जिथे पण आम्ही हॉलिडेजसाठी जातोय तिथे आमचं त्यावेळेला ना हे इलेक्ट्रॉनिक तंबुरे नव्हते, तर एक जपानचं एक एंडलेस कॅसेट असायची.
तर त्याच्यामध्ये आम्ही रेकॉर्ड करून घ्यायचो तंबुरांचे चांगलं अगदी 2 तंबुरांनी, आणि त्यानंतर ते मग तिथे जाऊन आम्ही ऑन करून तेच तसं चालायचं. तर माझं म्हणण्याचा उद्देश हे की प्रत्येक अपने जीवन के हर क्षेत्र में और हर पहलू में संगीत के बिना वो कुछ था ही नहीं. वा. आणि माझी आई तबला वाजवायची, त्यामुळे ती मला घेऊन बसायची. माझा रियाज त्याच्याबरोबर व्हायचा. मग सुरुवातीपासून तिलवाडा, झुमरा, आडा हे सर्वांमध्ये गाणं म्हणणं. संगीताचं बाळ कडू असं तर म्हणता येणार नाही, कारण संगीत गोड असतं. बाळ गुटी म्हणूया आपण, की ती तुम्हाला मिळाली सहजतेने आई वडिलांकडून. आईचाही तुम्हाला पाठिंबा होता. हो हो. आणि त्यामुळे हे सगळं सहजतेने घडत गेलं. हां. मैत्र से हे शब्द सुरांचे. मोग रांगणेकर लिखित आणि ज्योत्स्ना भोळे यांच्या अभिनयाने गाजलेलं अभिजात नाटक संगीत कुलवधू. भाग्यवतीने त्रिभुवनी झाले कुबेर माझा धनी. मला नाही वाटत की फक्त सिनेमा कंपनीत माणसं बिघडतात आणि इतर ठिकाणी बिघडायची राहतात म्हणून. वा वा वा, अगदी सुरू बोलायला लागलीस की. मनरमणा मधुसूदना. संगीत कुलवधू लवकरच दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर. दूरदर्शनचा एक अनोखा रंगारंग कार्यक्रम रंगोली, एक सुंदर आनंददायी नॉस्टॅल्जिया म्हणजे रंगोली. ज्या गाण्यांनी आपल्या आयुष्यात नेहमीच आनंदाचे रंग भरले, त्या चित्रपट गीतांची बहारदार मैफल रंगोली. पाहायला विसरू नका सह्याद्री वाहिनीवर रविवारी दुपारी 12 वाजता, गुरुवारी रात्री 8:30 वाजता आणि शुक्रवारी पहाटे 1:30 वाजता आणि दुपारी 3:30 वाजता. रंगोली. मैत्र से हे शब्द सुरांचे. पण आता ही ग्वाल्हेर घराणं, त्या घराण्याची वैशिष्ट्य काय तुम्हाला जाणवतात, काय सांगता येईल? आय थिंक त्याची वैशिष्ट्य सगळ्यात पहिले तर त्याचा जो आवाज आहे, आमच्या आवाजची जो ठेवण आहे, ते आम्ही असं प्रयत्न करतो की 3 सप्तकांमध्ये त्याचं विचरण होय. तर तसंच आपण स्वर पण ठेवतो, ज्यामध्ये ॲटलिस्ट मंत्रपंचमपासून तारपंचमपर्यंत गेला पाहिजे आवाज. आणि ज्याला म्हणतात एक ब्रॉड आवाज, आणखीन खुला आवाज. आणि बंदिशांचे खूपच काय म्हणतात खजिना आहे अगदी ना. तर त्यामुळे प्रत्येक रागाचे वेगळे वेगळे विविध पैलू ते आम्हाला बंदिशांकडून कळतात. आणखीन वेगळ्या वेगळ्या इतर तालांमध्ये आहे ते चाहे ते ख्याल जे आहे. आणि त्याच्या ख्यालच्या अलावा आम्ही अष्टपदी गातो, आम्ही चतुरंग गातो, त्रिवट गातो, टप्पात आहेच आहे, ठुमरी, बोल बनाव की बंदिश की ठुमरी. आणि मोस्ट इम्पॉर्टंट आहे की ती जो गायकी आहे, अष्टांग प्रधान गायकी ज्याला म्हणतात, म्हणजे त्याचे अष्टपहलू त्याला घेऊन आपण आपला गळ्याच्या पर्सनॅलिटीच्या अनुसार त्याला आपण ठेवतो. तर असं प्रकारचं. मीताजी, तुमची ही ग्वाल्हेरची हिंदी मिश्रित मराठी ऐकताना खूप गोड वाटतंय ऐकायला. खरं सांगू तर खूप नर्वस आहे मी, का की मी इतकं पब्लिकली एवढं मराठी बोलत नाही, घरीच बोलतो. पण ते गोड वाटतं ऐकायला. मला असं सांगा की आता जी तुम्ही वैशिष्ट्य सांगितलीत ग्वाल्हेर गायकीची, तर ती प्रत्यक्ष आम्हाला ऐकायला आवडतील, त्याची एक झलक. हो, मी एक अशा प्रकाराने झलक सांगते आपल्याला की जसं आता बंदिशांचा किती खजिना आहे ना. मग त्याच्यामध्ये जसं तुम्ही विचारलं मला की कसं सुरुवात केली, तर आम्ही खेळते जो है पहिले तो बंदिशाचा खूप शिकवतात, कारण की बंदिशांमध्ये रागाचे खूप सारे गूढ गोष्टी असतात. आणि का की आमचे मेनली मग मी कॉम्पोजिशन शाह सदारंगचे गातो. मग त्यांचे अनेक ख्याल येतं, विलंबित ख्याल, अनेक विलंबित ख्याल वेगळ्या वेगळ्या तालांमध्ये आणि वेगळे वेगळे ज्यांचे मुखडे आहे. मग या सगळ्यांचे असा इफेक्ट पडतो की रागाचं एक आपल्याला ते स्वरूप
आणखीन समज येतं. वा. तर जसं मी एक यमनमध्येच दाखवते. तर अगदी लहान होते तर आईच मला शिकवून राहिली आहे जसं हे रे आली पिया बेन सखी रे आली पिया बेन सखी कलना पडत मोळे घडी पलचिन दिन रे आली पिया बेन मोरी गगरी ना भरन दे. तो जैसे सिंपल चीज़ है. मोरी गगरी ना भरन दे मोरी गगरी ना भरन दे लंगर तू कर जिनचियो लंगर तू कर जिनचियो मोरे गगरिया भारी अब देवगारी ब्रिजनारी निरग निरख हस हस देत मोहे तारी लंगर तू कर जिनचियो अवगुणन कीजिए गुणी सन का अवगुणन कीजिए गुणी सन अवगुणन कीजिए गुणी सन अवगुणन कीजिए गुणी सन का. तर आता विलंबित ख्याल जसे झाले. मेरा मन बांध इनो मेरा मन बांध कहे सखी कैसे करिए भरिए जिन ऐसी लालन के हे संग कहे सखी कैसे करी. आता तिलवाडामध्ये घ्या. पलकन से मग माई कब घर आवे मोरा प्यारा पलकन से मग झारू. झुमरा में बन रे बलैया. तो म्हणजे आई कैन जस्ट गो ऑन एंड ऑन और 1 घंटा इसी में चला जाएगा. अब तराना हो गया. सा तन नरे रे तुम तन न ददरे दानी तन नरे रे तुम तन न ददरे दानी तारे दानी तदरे दानी तन न न न न न न न तदरे दानी तना 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 तन नरे नरे रे दानी तुम रे रे दानी तदरे दानी तन न न न न तन नरे रे तुम तन न त
तानूम रे रे तरी यन रे तानूम रे रे तरी यन रे तदरे तदान उददन नूम तदरे दानी तारे तारे तदरे तदर रीति रीति ला नाम दे रे तारे दानी तोम तन दी तना तदारे तारे दानी तानूम, है ना. तो तन रे तो टप्पे का पण खूप पुट आहे. असे पण कॉम्पोजिशन्स आहेत जसे टप ख्याल झाले, टप तराने झाले, विलंबित तराने झाले, विलंबित तराने आणि ज्यामध्ये टप्प्याचा पण पुट आहे. तर इतकं मोठं रेंज आहे आणि वेगळे वेगळे लँग्वेजेसमध्ये, जसं आम्ही ब्रजमध्ये तर म्हणतोच, पंजाबी में खूप कॉम्पोजिशन्स आहे, मारवाडी में कॉम्पोजिशन्स आहे. तर आणि खूप सारी ह्याच्यामध्ये पश्तो लँग्वेज, हे सगळे अशी इतर आपल्या लेवलच्या अनुसार गुरु त्या प्रकाराने देतो. जितनी आपकी लेवल है उस हिसाब से उनसे सिखाया जाता है आणि गायकी त्यानुसार, त्या बंदिशानुसार. तर मी आता हे सगळं जे म्हटलं त्याचं रिझन हे होतं की हे समजे की बंदिशांचा किती इम्पॉर्टन्स आहे आणि बंदिशानुसार आमची गायकीला आम्ही त्याचं आम्ही त्याला दाखवतो. वा. आता ही सगळी परंपरा किंवा तुमचे आजोबा, तुमचे वडील, आईचाही तुम्ही उल्लेख केलात, त्यांचं संगीत, त्यांचं गाणं आणि ते त्यांच्याकडून शिकल्यानंतर तुमचं तयार झालेलं गाणं, याच्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो? असे काही बदल होतात का ॲक्च्युली याच्यामध्ये? काय की ग्वालियरमध्ये मेनली तर हे पुरुषप्रधान गायकी आहे ना. तर जेव्हा मी गाणं म्हणायला लागले, मी हे नोटीस केलं की हे मला कसं सूट करतं. ते मला आपल्या प्रकृती, गळ्याची प्रकृती आणि आपला एक पर्सनॅलिटी पण जे असते, बिकॉज यू कॅन डू समथिंग विच इज नॉट रिअली सूटिंग युअर पर्सनॅलिटी. म्युझिक इज अ पार्ट ऑफ यू. तर ते कसं हे केलं जाय. तर मला जसं की आपण अष्टांग गायकीमधले बहलावा मला खूप आवडतं. सो बहलावा क्या है? आलाप और तान के बीच की बात है. ऐसा ही आपको दिखाती हूँ. सा तो मैंने बहुत सी चीज़ें देखी की मी काय घेऊ शकते आणि माझ्या पर्सनॅलिटी, गळ्याच्या पर्सनॅलिटीला काय सूट करेल. जसं लयकारीवर आणि तराण्यावर मी खूप काम केलं, कारण की आमच्या ग्वाल्हेरमध्ये इतके मोठे मोठे दिग्गज होऊन गेले ज्यांनी इतके चांगलं कॉम्पोजिशन्स आहे आणि कसं त्याला ठेवलं. तर तराणा मला खूप अट्रॅक्शन आहे त्या पर्टिक्युलर गायकी होऊन आणि त्याच्यावर मी खूप ते नोमतोमला कसं त्याला निवडायचं, ज्याने की ज्या प्रकारे एक इन्स्ट्रुमेंटलिस्ट एक अतिद्रुत लयमध्ये जाऊ शकतो, वोकलिस्ट तिथल्या जाणं कठीण पडतं. मग ते कसं त्याला असं करायचं ज्याने की आम्ही पण त्याला एक अतिद्रुत लयमध्ये त्याचे एस्थेटिक्स प्रेझेन्स ठेवून त्याला म्हणू शकतो. त्याच प्रकारे मला अष्टपदी गायला खूप आवडते. अष्टपदी ची परंपरा पण दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग की कशी ग्वाल्हेरमध्ये आली. आणखीन अष्टपदीला खयाल गायकी मी म्हणायची. बरं. नाही तर अष्टपदी तर म्हणतात, डान्समध्ये आपण बघत असाल की म्हणतात, पण आम्ही अष्टपदीला खयालच्या रूपमध्ये म्हणतो. म्हणजे त्याचे विलंबित ख्याल आहे, त्याचे द्रुत ख्याल आहे, ते असं प्रकार नाही होतो. आणि का की संस्कृत लँग्वेज एवढी थोडं ते लिरिक्स तसे हवे जे की मऊ असतात ना, विचार मुलायम होत आहे. म्हणूनच ब्रज भाषा एवढी पॉप्युलर झाली, ध्रुपदमध्ये पण आणखी खयालमध्ये पण. मग तसंच जे एक लढीवाळपणा आपण जो म्हणतो तो त्याच्या भाषेमध्ये आपोआप येतो. त्याच्यामध्ये तो एक एस्थेटिक्स हवी, त्यामध्ये ते फोनेटिक्स अशी हवे जे की खूप प्लीजिंग लागतात. थोडं लोकसंगीताशी नातं सांगणारी अशी ही शैली असं म्हणता येईल आपल्याला. की ब्रज का आहेत की ही लँग्वेज आहे. तर तसंच मी थोडंसं अष्टपदी दाखवते.
तर पंडित विष्णू पंडितजींनी हद्दू हसू खानसाहेबांना हे सुचवलं की स्वामी जयदेवच्या अष्टपदींना जर आपण खयाल गायकीमध्ये म्हटलं तर ते महाराजांना आवडेल का की ते देवघरमध्ये म्हणायचे. तर त्यांना हा आयडिया आवडला. मग त्यांनी मग निवडले. आणखीन त्यांनी मग आपले शिष्य पंडित बडे बालकृष्ण बुवा, शंकरराव पंडितजी, आणखीन वासुदेवराव जोशीजींनी म्हटलं की तुम्ही कंपोज करा. मग असं करून आम्ही त्यांना खयालच्या रूपमध्ये म्हणतो. अच्छा. मी थोडंसं एक डेमॉन्स्ट्रेट करून दाखवते. आता झुमरामध्ये बघा आहे नाथ हरे जय नाथ नाथ हरे जय नाथ. हिचं जसं आता द्रुत ख्याल आहे. जय जय देव हरे हरे जय जय देव हरे श्रित कमला कुच मंडल धृत कुंडल कलित ललित वनमाल जय जय देव हरे. तसंच रागदेसमध्ये झालं, या भैरवीमे झालं, अशा अनेक रागांमध्ये पश्यती दिशी दिशी, या विहरती हरिरेह, ललित लवंग, हे वेगळे वेगळे जे आहे. एक टप्पावाली मी एक अष्टपदीचा एक मुखडा सांगते. माधवे सखी माधवे माधवे सखी माधवे मा कुरु मा निनिमा माधवे सखी माधवे. तर ह्याच्यामध्ये आता टप्प्याचा पोट येणार. सो डिपेंडिंग अपॉन द गायकी. आणि तसंच चतुरंग म्हणतो, त्रिवट म्हणतो, बंदिशची ठुमरी म्हणतो. हां, मला त्याबद्दल एक विचारायचं होतं. तुम्ही असं म्हणालात की ही थोडी पुरुष प्रधान किंवा पुरुषाच्या गळ्याला, का की ही ध्रुपद, आम्ही खयालला ध्रुपद का बच्चा आहे तो, त्याच्यामध्ये जो बेसिक त्याचं DNA आहे ध्रुपदचं, तेच खयालमध्ये येणार. मग ही ठुमरी जी ग्वाल्हेर मध्ये आली, ते भैयासाहेब त्याबद्दल गणपतराव काय विचार केलेला आहे? ते भैयासाहेब गणपतराव, हां, जो की बोल बनाव के ठुमरी के प्रवर्तक. अच्छा. तर त्यांच्याकडून ते आली. आणखीन अनेक ठुमरी गायिका होत्या ग्वाल्हेरमध्ये. तर असे अनेक बंदिशच्या ठुमऱ्या आहे, बोलबनावच्या ठुमऱ्या आहे, जे की आम्ही गातो. वा, तुमच्या मैफिलीत पण तुम्ही याचा समावेश करता. आणि भजन हा सुद्धा एक पद म्हणतो. हो हो हो. मग हे सगळे ते तर प्रकार आहेच आहे. पण मी म्हणत होते की जसं टप्पाचं एवढं मोठं त्याचं म्हणजे ज्याला म्हणतात एक इंटिग्रल पार्ट ऑफ द गायकी टप्पा. मैत्र से हे शब्द सुरांचे आता हे माझं दालन सुरू झालं आहे. करता येईल तोपर्यंत करेन, बोलावतील तेव्हा जाईल आणि आनंद घेईन कामाचा. 5 दशके सृजनाची. प्रसारण शुक्रवार दिनांक 21 जानेवारी रोजी सायंकाळी 7:33 आणि शनिवार दिनांक 22 जानेवारी रोजी दुपारी 1:30 आणि रात्री 10:30 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर. दूरदर्शनच्या अनमोल खजिन्यातून गंधर्व गायकांचा आरोही. माय फर्स्ट लव्ह इज म्युझिक. पु ल देशपांडेंच्या सर्व गुणसंपन्न छटा. चिमणराव गुंड्या भाऊंच्या परिवारातील गमती जमती. संगीत नाटकांचा गंधर्व गौरव.
किंवा तिने प्रेम केलं, श्रेष्ठ कवींच्या कवितेचा करू दे की. मला सांगा तुमचं काय गेलं. नाशवंत देह रसिकांच्या दरबारातील अनमोल रत्न देवा सोहळा सुखाचा आज पा 9 रसांमध्ये चिंब भिजणारे शब्दांच्या पलीकडले अशा अनेक दर्जेदार कार्यक्रमांची पुनर्भेट. पाहायला विसरू नका फक्त YouTubeच्या दूरदर्शन सह्याद्री या लिंकवर. मैत्र से हे शब्द सुरांचे. आणखीन मला एक तुम्हाला असं विचारायचं आहे की ग्वाल्हेर घराण्याचा इतका सहजतेने तुम्हाला ही गायकी शिकायला मिळाली, त्याचा अभ्यास करत असताना इतर जी संगीतातली घराणी आहेत त्याच्या संबंधीची उत्सुकता तुमच्या मनामध्ये कुठेतरी असेलच. मग त्याचाही अभ्यास तुमच्याकडून झाला का? ते तर प्रश्नच नाही. किंवा त्याचं काही शिक्षण असं शिक्षण नाही झालं, पण शिक्षण सगळ्यात मोठं शिक्षण ऐकणं आहे. हां, तर ते झालं. वा. आणि लहानपणापासून इतके कलाकार, इतके नामवंत कलाकार, इतके गुणी कलाकार घरी यायचे आणि येतात. तर त्यामुळे कधी चहासाठी कधी कोणी येत आहे, कधी अब्दुल हलीम जाफर खान साहब येतात आहे, कधी डॉक्टर सुमती मुटाटकर आहे, नाही तर असद अली खान साहब आहे, नाही तर डागर साहेब आहे. म्हणजे असं करून म्हणजे कोणाकोणाचं मी नाव घेऊ. अशा नामांकित कलाकारांचा सहवास पण मिळाला त्या हो. निमित्ताने आणि त्यांचं गाणं ऐकायला मिळालं. म्हणजे वडील त्यांच्याशी बोलायचे तर त्याचा मला लाभ मिळाला. एक शिक्षण व्हायचं मी त्याच्यातून. मी तिथेच बसले असायचे. वा. क्या बात आहे. सगळं ऐकत कारण की मला त्यात इतका इंटरेस्ट होता. आता भोपाळला तुमचा पहिला कार्यक्रम झाला आणि त्यानंतर अनेक मान्यवर अशा संगीत सभांमधून तुम्ही सहभाग घेतलात. तर ही मैफिल सजवत असताना त्या मैफिलीचा विचार कशा प्रकारे करता, मांडणी कशी करता? त्याचं मला वाटतं त्याची सुरुवात इथून होते की कुठल्या शहरमध्ये कार्यक्रम आहे, विथ सिटी आर यू परफॉर्मिंग. तर तिथले कसे श्रोता आहे, कलकत्ताचे कसे श्रोता आहे, साऊथचे कसे श्रोता आहे, विदेशमध्ये ते कसे श्रोता आहे. तर त्या हिशोबाने मग होऊन जातो तो. पण साधारण एक क्रम वगैरे असं काही ठरवता का? देखील क्रम तर म्हणजे पहिले तर आपला मेन राग असतो ना, आणि त्यानंतर टप्पा आहे, काही कुठे जास्त भजन आवडतं, कोणी कुठे ऑडियन्सला फरमाईश केली जाते. हा नाही, आणखी खूप सारं ऑडियन्स मी एक तर शब्दांचं पण असतं. पंजाबमध्ये आम्ही पंजाबी कॉम्पोजिशन जास्त म्हणतो है ना. तर आता साऊथ असेल तर मी तिथे तेच प्रयत्न करेन जसं अष्टपदी म्हणेन मी तिथे. वा. कारण की तिथे संस्कृताइज, त्यांचं लँग्वेज संस्कृताइज, सो लँग्वेजचा खूप मोठा रोल आहे त्यामध्ये. जसं राजस्थानमध्ये असतो तो मारवाडीचे कॉम्पोजिशन्स घेतो, असं करून. म्हणजे श्रोत्यांचा विचार हा कायम मनात ठेवावा लागतो जेव्हा मैफिल सजवली जाते. देशविदेशात तुमचे अनेक ठिकाणी कार्यक्रम झाले, तर परदेशामध्ये आपल्या हिंदुस्थानी संगीताला जो प्रतिसाद आहे तो कसा तुम्हाला वाटला? परदेशामध्ये बघा, माझी जो बाहेरची जो यात्रा आहे जे सुरू झाले ते सर्व मेनली वेस्टर्न ऑडियन्सून सुरू झालेलं आहे. तर वेस्टर्न ऑडियन्समध्ये, आणि ते पण युरोपहून, तर मी बघितलं की त्यांना प्युअर म्युझिक, प्युअर क्लासिकल म्युझिक, ख्याल, नॉट इवन भजन. अच्छा, बर. ते भान ठेवावं लागतं किंवा त्यांची गरज म्हणजे मी असते. एक खूप चांगलं तुम्हाला एक मला खूप चांगली आठवण आहे, जे की 1999हून जेव्हा आम्ही सेंटिनरीमध्ये येत होतो, म्हणजे 2000मध्ये येत होतो, मग त्यावेळेला पॅरिसमध्ये खूप मोठा कार्यक्रम झाला होता. अच्छा. 24 आवर्स रागा कॉन्सर्ट. आणि त्याच्यामध्ये का की पूर्ण जगला वाटत होतं की काय होणार आता 2000मध्ये, काय कम्प्युटर क्रॅश होणार, की सिस्टम्स क्रॅश होणार, की फ्लाईट्स चालू शकतील की नाही, विल इट बी एबल टू कन्फिगर ऑर नॉट. तिथे हाऊसफुलमध्ये आमचे कार्यक्रम असे झाले प्युअर क्लासिकल म्युझिकचे, ज्यांना युरोपियन्सनी त्यांना खूप आवडलं. क्या बात आहे. वा. आणखीन ते मला पहिले वेळात समजलं की
त्यांना किती आवडतं प्युअर क्लासिकल म्युझिक. आणखीन भारताची जो रिस्पेक्ट आहे त्याच्या कल्चरसाठी आणि त्याचे जो इनडेप्थ जो गुरुवांनी त्याच्यावर काम केलेलं आहे त्याचं किती त्यांना ज्याला म्हणतात ना दे व्हॅल्यू इट सो मच. त्याचं महत्त्व त्यांनी ते जाणून आहेत या संगीताचं. वा. आणि फ्रान्समध्ये तुम्हाला 3 वर्ष एक प्रकल्पामध्ये काम करण्याची संधी मिळाली. तो काय होता? आर्टिस्ट इन रेसिडेन्स मी होते. तर मी तिथल्या आर्टिस्ट बरोबर जॅझ म्युझिशियन्स वगैरे बरोबर कोलॅबोरेट केलं होतं आणि मी अजून पण करत असते का की मला त्यात खूप इंटरेस्ट आहे. वा. हो. मग तो खरंच एक आय ओपनर होता का की एक कार्यक्रम देऊन परत येणं आणखीन तिथे कायम राहणं त्याच्यामध्ये खूप फरक असतो. तर त्यामुळे मी थोडं फ्रेंच शिकले, थोडं असं म्हणजे करत गेलो. वा. तिथेही तुम्हाला शिकण्याची संधी मिळाली म्हणजे एका अर्थाने. आता मैफिलींकडे परत येतो मी की मैफिल सजवताना श्रोत्यांचा विचार करावा लागतो असं तुम्ही सांगितलं, किंवा विशिष्ट प्रकारे श्रोत्यांची मागणी लक्षात घेऊन किंवा तिथले श्रोते कसे आहेत हे लक्षात घेऊन त्याची मांडणी तुम्ही करता. तर मला असं सांगा की श्रोत्यांमध्ये अशा काही दिग्गज व्यक्ती असतात, जसं की सवाई गंधर्वला तुम्ही गायलात त्यावेळेस समोर साक्षात भारतरत्न तुमच्या समोर होते. मग अशा वेळेस जे काही असं दडपण वगैरे जाणवतं का? जिथे ऑडियन्स खूप दर्दी असतो तर नॅचरली आपण त्याच प्रकारचं कॉम्पोजिशन्स आणखीन गायकी आपण ठेवतो. आणखीन बाकी याच्यामध्ये कॉम्पोजिशन्स जसं फॉर एक्झाम्पल आता तिलवाडा या आडा चौताल मी तिथेच म्हणेन जिथे पहिली गोष्ट आहे माझ्या साथीदार पण तसे असले पाहिजे ज्यांना ते कम्फर्टेबल आहे, कारण की ही पण एक थोडासा चॅलेंज आहे. कारण की खूप वेळा आम्ही जेव्हा कार्यक्रमाला जातो ते म्हणतात आमचेच इथले तुम्ही तबल्यावाला घ्या, तर त्याच्यामध्ये आम्हाला हे प्रॉब्लेम होते. आणि नुसतं मला नाही, ग्वालियरचे मी आणखीन खूप सिनियर आर्टिस्टांना विचारलेलं आहे तर त्यांना पण ते प्रॉब्लेम होते की भाई आडा चौताल आणखीन झुमरा तिलवाडा हे ताल जर रोज वाजवण्यामध्ये नाही आहे तर त्यामध्ये ते कठीण होऊ शकतं. तर ते सगळं काही बघूनच करतो. पण आमचे प्रयत्न असतं की जास्तीत जास्त आपण आपले खजिन्यातली गोष्टी दाखवू शकू. नक्कीच. तर वो बुके और भी खूबसूरत हो जाता है. क्या बात आहे. आणि त्याच्यामध्ये वैविध्य आणण्यासाठी तुम्ही वेगवेगळे संगीतातले प्रकार आत्मसात केलेत. जसं की सुफी संगीताकडे आपण येऊया आता, की सुफी संगीत तुम्ही शिकून घेतलं त्यासाठी. तर ही सुरुवात कशी झाली? ॲक्च्युली कारण की माझं आय एम बॉर्न अँड ब्रॉट अप इन दिल्ली, त्यामुळे हिंदी साहित्य उर्दू साहित्य ह्याचं माझ्या कानावर खूप पडत राहिलं. आणि त्यामुळे असे खूप चांगले चांगले लोकांबरोबर काम करण्याचं मला संधी मिळाली, जसं मुझफ्फर अली साहब, आणखीन खूप असे खूप डान्सर्स बरोबर पण काम करण्याचा हा योग मिळाला, ज्यांना स्पेसिफिकली काही अशी कॉम्पोजिशन पाहिजे उर्दूची पाहिजे. तर ते थोडंसं त्याचे जो पंजाबी कॉम्पोजिशन्स आहे, खूप मी गुरबाणी म्हटलेली आहे, पंजाबी कॉम्पोजिशन्स म्हटलेले. मग ते करण्यासाठी यू हॅव टू बी विथ पीपल हू कॅन त्याचं जे प्रोनाऊन्सिएशन्स आहे ते तुम्हाला ते शिकवू शकतात. मग अशा लोकांबरोबर खूप हे टाईम स्पेंड झाला. आणखीन असे कार्यक्रम पण मिळत गेले की सुफीचे कार्यक्रम कामासाठी बोलवतात ते, की पंजाबी कॉम्पोजिशन्स गाण्यासाठी तुम्हाला बोलवतात ते. मला असं वाटतं हे खरंच ईश्वराची खूप कृपा आहे की असं मला असा योग आला, आणखीन येत राहतो. आताच मी गुरबानीचे काही कॉम्पोजिशन्सना कंपोज करून त्याला म्हटलंय. हो, एखादी झलक दाखवता येईल? हो जरूर अवश्य. एक तो फैज़ नियाजी साहब का मैं ये कॉम्पोजिशन गाती हूँ. माहिया कहते हैं इसको. माही वे तेरे वेखण नू चुक चरखा गली विच डावा, माहिया वे तेरे वेखण नू चुक चरखा गली विच डावा, मैं लोका पाने बड़ा कत दी, मैं लोका पाने
बड़ा कत दी तंद तेरी यादा दी पावा मैया वे तेरे वेखण नू झुक चरखा गली विच डावा मैया वे तेरे वेखण नू मैत्र से हे शब्द सुरांचे जाई काजळ प्रस्तुत मैत्र हे शब्द सुरांचे. आपण गाणं चांगलं झालं असं म्हणतो, निश्चित काय झालं आपण सांगत नाही, कधीच कोणी सांगू शकत नाही. पण गाणं चांगलं झालं याला जे परिमाण आहे ते परिमाण असं आहे की ते गाणं तुमच्या इथे पोहोचलं पाहिजे. ज्येष्ठ गायक सुहास व्यास आपल्या भेटीला येत आहेत. मैत्र हे शब्द सुरांचे या मालिकेत शनिवार दिनांक 22 जानेवारी रोजी रात्री 8:30 वाजता आणि रविवार दिनांक 23 जानेवारी रोजी सकाळी 10 आणि सायंकाळी 5 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर. सह्याद्री वाहिनीच्या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवरही आपण हे प्रसारण पाहू शकता. प्रस्तुत करता जाई काजळ. परंपरा 70 वर्षांची. रंगा येईवोच्या या भागात आपण भेटणार आहोत सुप्रसिद्ध शिल्पकार भारती पित्रे यांना. मला नेहमी ना बाटल्या, काचेची बाटली असो किंवा प्लास्टिकची बाटली असो, त्याला बघितलं की मला त्याच्यात मनुष्य दिसतो. ह्या मीडियमबद्दल असं आहे की तुम्ही बऱ्याच गोष्टी बदलू शकता त्याच्यात. अतिशय फॉरगिव्हिंग मीडियम आहे ते. सगळ्यात मुख्य सौंदर्य कधी येतं, तुम्ही हॅपी असलात तर तुम्ही सुंदर दिसता. दर शनिवारी दर रविवारी तेव्हा अवश्य पहा रंगा येईवो. शिवाय थेट प्रक्षेपण पाहू शकता सह्याद्री दूरदर्शनच्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवर देखील. मैत्र से हे शब्द सुरांचे. मीताजी, तुम्ही आकाशवाणीच्या टॉप ग्रेड कलाकार आहात, तर हा आकाशवाणीचा प्रवास कसा सुरू झाला तुमचा? आकाशवाणीचा प्रवास तर आमच्या मी तिसरी पिढी आहे जे की आकाशवाणीशी जुडलेली आहे. माझे आजोबा पंडित कृष्णराव शंकर पंडित, ही वॉज अमंग द फर्स्ट ब्रॉडकास्टर्स. आणि इतकं त्यांचं रेकॉर्डिंग आकाशवाणीजवळ आहे. आणखीन आकाशवाणीने खूप सुंदर सिरीज पण काढली आहे, घरानान परंपरा, ज्यामध्ये 3 जनरेशन्सचे असे 2 असे DVD काढलेले आहे. आणखीन माझे वडील पण आकाशवाणीशी, हे तर असे ऑर्गनायझेशनचे ज्याला म्हणतात, ज्याला स्तंभ म्हणतात. सो आफ्टर इंडिपेंडन्स तर एक खूप मोठा ऑल इंडिया रेडिओचा प्रचार प्रसारमध्ये खूपच मोठा ह्याचा रोल झालेला आहे. आणि मी लहानपणापासून एक बच्चों का कार्यक्रम होता था, तर त्याच्यामध्ये माझे वडील मला घेऊन जायचे. आणखीन मी कुठे दिल्ली आकाशवाणी केंद्रावरती. आणि मग पहिल्यांदा गायला शास्त्रीय संगीत ते साधारण कधी? तेच बच्चों के कार्यक्रम, ते मोठं युववाणी असतं. युववाणी. ऑडिशन पहिली कधी दिली? ऑडिशन दिली, पहिले बिहाई होते, त्यानंतर ए झालं, त्यानंतर टॉप ग्रेड बाय द ग्रेस ऑफ गॉड. आणि आकाशवाणीसाठी जेव्हा पहिल्यांदा गाण्याची संधी मिळाली त्यावेळेस कुठला राग निवडलात? हे मला लक्षात नाही आहे, पण मला दिल्लीचं स्टुडिओ खूपच सुंदर आणि खूप मोठे मोठे म्हणजे खूपच सुंदर आहे. तर तिथे गाणं म्हणायला मला खूप आवडायचं. आणखीन आत्ता पण खूप आवडतं जेव्हा पण संधी मिळते. हो. आणि प्रसार भारतीने तुमच्यावरती एक डॉक्युमेंटरी पण केलेली आहे, तर त्याची निर्मिती कशी झाली? मीता लिंकिंग अ ट्रेडिशन विथ टुडे. तर ह्याचे जे प्रोड्युसर आहे PSBT पब्लिक सर्व्हिस ब्रॉडकास्टिंग ट्रस्ट आणि प्रसार भारतीने काढलेली आहे. शुक्ला दासने डिरेक्ट केलेली आहे ही. त्यांना हे दाखवायचं होतं की एक अशी कला जे की पल्लवित झाली जेव्हा तिला पेट्रोनेज होता. पोस्ट इंडिपेंडन्स आता त्याच त्याला म्हणतात परंपरेचे जो कलाकार आहे तो कसे करतात.
अच्छा. कारण की आता पोस्ट इंडिपेंडन्समध्ये जेव्हा की आर्टिस्टला पेट्रोनेज तसं आहे तर लोकांकडून आहे, बिकॉज दिस इज डेमोक्रेसी, लोकाश्रय ज्याला आपण लोकाश्रय म्हणतो. ज्याला म्हणतो आपण. तर त्याच्यामध्ये आर्टिस्ट, त्याच आर्टिस्ट जो की ज्यांनी ट्रेडिशनल हे बघितलेलं आहे, एक पेट्रोनेज बघितलेलं आहे, ते कसं करतात. मग त्यांनी एक चांगली डॉक्युमेंटरी बनवली आहे, दिल्ली आणखीन ग्वालियर मेनली शूट झालेली आहे. तुम्ही एक ग्रंथही लिहिलेला आहे. हो. त्या ग्रंथाविषयी, म्हणजे ग्रंथराजच म्हटलं पाहिजे त्याला, अगदी मोठा ग्रंथ आहे आणि खूप संशोधन करून लिहिलेला आहे. हो हो. हे एक इंडियाज हेरिटेज ऑफ घराना म्युझिक पंडित्स ऑफ ग्वालियर, हे ॲक्च्युली माझा PhDचा विषय होता. बरं. आणखीन हे हा विषय बेसिकली मी माझा मोठा भाऊ, वी लॉस्ट हिम इन अ रोड ॲक्सिडेंट, जो की संगीतच करत होता, तर त्याला मग मी लिहिलं होतं. आणखीन PhD केल्यानंतर मला ऑलमोस्ट 18 वर्ष लागली आहे त्याला बुकच्या शेपमध्ये आणायला. पण काय या पुस्तकामध्ये ह्या पुस्तकामध्ये घराना म्युझिक म्हणजे ग्वाल्हेरचा इतिहास, सांगीतिक इतिहास, आणि त्यानंतर कसा ध्रुपदून ख्याल शैली कशी झाली. कारण की हे फार एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे की इतकी जे शैली इतकी पॉप्युलर होती, ध्रुपद शैली, ती त्यानंतर ख्याल शैली एवढी पॉप्युलर होऊन आत्ता पण जर आपण बघितलं जाय, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतची जो पॉप्युलर शैली तो ख्यालच आहे. तर त्याच्यासाठी काय असं झालं ज्याने की ते ट्रान्झिशन काय होतं, आणि त्यानंतर पंडित परिवारचे सगळे सर्व पिढ्यांचे काय कॉन्ट्रीब्युशन आहे, गुरुवांनी कसं दिलं. तुम्हाला माहिती आहे का, ग्वाल्हेरमध्ये आमच्या घरात उस्ताद निसार हुसैन खान साहेब ते राहत होते. बरं. म्हणजे मी ग्वाल्हेरचे निसार हुसैन खान साहेब. त्यावेळच्या परिप्रेक्षमध्ये ज्याच्यामध्ये एक व्यक्तीची आयडेंटिटी, त्याचं सोशल स्टेटस जे आहे त्याच्या रिलिजनहून माहीत पडत होतं. त्यावेळेला एक वेदशास्त्र संपन्न परिवारमध्ये एक मुसलमान उस्तादांचं राहणं, ते त्यावेळेला कसं काय राहिलं, ते कमालची गोष्ट आहे. आणि त्यांनी आपला एक परिवारचे सदस्य समजून ते राहिले. म्हणजे संगीत आपल्याला एकत्र जे आणतं असं म्हणतात, ते खरंच त्याचा ते एक कमाल प्रत्यय आहे. या निमित्ताने. खरंच हे सगळं या पुस्तकामध्ये स्पेशली त्यावेळेला, कारण की त्यावेळेला ह्याचं खूप खूप जास्त या गोष्टींचं हे होत होतं. हे बघ, मग ह्याच्यामध्ये खूप काय म्हणतात कॉम्पोजिशन्स वगैरे आहे. आणखीन खूप आर्कायवल फोटोग्राफ्स मी ह्याच्यात टाकले, जे तुम्हाला इतर कुठे मिळणार नाही. आता आणखी येणाऱ्या काळात तुमचे काही प्रकल्प असतील किंवा काही संकल्प असतील, त्याविषयी पण आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. खूप असं मला खूप संधी मिळाली, वेगळे वेगळे कलाकार जे की क्रॉस कल्चरल म्युझिक वगैरे करतात. पण आता हे पॅन्डेमिकमुळे सगळं काही म्हणजे जरा ते बंद पडलेलं आहे. त्याला विराम मिळालेला आहे थोडासा. पण आता हळूहळू सुरू होतंय. पण मला किंवा वेगळ्या माध्यमातून आपण प्रेक्षकांसमोर जातो आहोत, ते होत राहतं. पण ॲक्च्युअलमध्ये कॉन्सर्ट करणं आणि ॲक्च्युअलमध्ये जॅमिंग करणं ते अगदी वेगळं आहे. आज तुम्ही स्वतः गुरुच्या भूमिकेमध्ये आहात, तर या नवीन कलाकारांकडे तुम्ही कशा पाहता, तुमचं निरीक्षण काय आहे? एकच गोष्ट मला असं वाटतंय की टाईमची फार कमी आहे, आणखीन डिस्ट्रॅक्शन्स खूप आहे. त्याच्यामुळे ज्या प्रकाराने कोणची विद्याला एक्सेल करण्यासाठी ज्या प्रकारचं एकच ध्येय हवं, एकाग्रता ज्याला जरा तर मला कठीण वाटतं. कारण की एव्हरीबडी हॅज टू स्टडी. कोणाला हे म्हणू शकत नाही की भाई तू स्टडी करू नको, हे सांगू शकत नाही. इतकं प्रेशर आहे. आणखीन इतर खूप प्रेशर्स वाढलेले आजकाल. मग त्यामुळे असं वाटतं की पण ते टॅलेंट खूप आहे लोकांमध्ये, हे पण गोष्ट खरी आहे. ही त्यातली एक सकारात्मक बाजू आपण म्हणू शकतो. आणखीन आता काय की बिकॉज ऑफ द टेक्नॉलॉजी, न केवळ म्हणजे मला शिकवायला केवळ कोणी दिल्लीमध्ये असलं पाहिजे या मुंबईमध्ये असलं पाहिजे असं नाही ना. कोणी लंडनमध्ये या कुठल्याही कंट्रीमधलं असलं तर त्याला आपण शिकवू शकतो. नॅचरली ते ऑलरेडी शिकलेले असतात. आणखीन त्यानंतरच त्याला गायकीच्या बारीकी शिकवू शकतो असं. छान. मीताजी,
तुमच्या या सगळ्या प्रकल्पांमधून आणि या संकल्पांमधून संगीतातलं वैविध्य आणि त्याचं वैशिष्ट्य रसिकांसमोर असंच येत राहो अशी शुभकामना व्यक्त करतो. आणि ज्या सुफी संगीताचा आपण उल्लेख केलात त्याची एखादी झलक आपण जाता जाता ऐकावी अशी विनंती करतो. आपल्याला एक भैरवीमध्ये ही कॉम्पोजिशन ऐकवते. हुण मैं अनहद नाद बजाया, हुण मैं अनहद नाद बजाया, हुण मैं अनहद नाद बजाया. तैं क्यों अपना आप छिपाया, तैं क्यों अपना आप छिपाया. हुण मैं अनहद नाद बजाया, हुण मैं अनहद नाद बजाया. जद ओह लाल, जद ओह लाल, जद ओह लाल लाली पर आवे, जद ओह लाल लाली पर आवे. सुफेदी सियाही दूर करावे, सुफेदी सियाही दूर करावे. अंगना अनहद नाद बजावे, अंगना अनहद नाद बजावे. आपे प्रेमी, आपे प्रेमी भोर भुलाया. हुण मैं अनहद नाद बजाया, हुण मैं अनहद नाद बजाया. अनहद नाद नाद बजाया, अनहद नाद, अनहद नाद बजाया, अनहद नाद बजाया, अनहद नाद बजाया, अनहद नाद. हुण मैं अनहद नाद बजाया, हुण मैं अनहद नाद बजाया, अनहद नाद बजाया, अनहद नाद बजाया.